बऱ्याचदा असं होतं की आपण काही वाईट गोष्टी किंवा कटुप्रसंग विसरून जाण्याचा अगदी आटोकाट प्रयत्न करतो. म्हणजे झालं गेलं विसरून जा असं आपण स्वतःला हजारदा सांगतो. हो, आणि तरीही तीच कटू आठवण अगदी कालच घडल्यासारखी नव्याने आठवत राहते. अगदी बरोबर. नको त्यावेळी तोच विचार डोक्यात येतो. खरंय. आणि आपण भूतकाळावर माती टाकायचा जेवढा जास्त प्रयत्न करतो ना, तेवढ्याच त्या आठवणी अधिक प्रखरशामे उफाळून वर येतात. म्हणजे ही मानवी मेंदूची अत्यंत नैसर्गिक रचना आहे आणि यामागे एक अतिशय सखोल असं विज्ञान आणि हजारो वर्षांचं तत्वज्ञान दडलेलं आहे. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण अशाच एका अत्यंत गुंतागुंतीच्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. मी खूप उत्सुक आहे यावर बोलायला. मी सुद्धा. आज आपण स्मृती आणि जाणीवेचा आराखडा, म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ब्लूप्रिंट ऑफ मेमरी अँड कॉन्शियसनेस, यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. बरोबर. विशेषतः समर्थ रामदासांच्या दासबोध या ग्रंथातील तत्वज्ञान आणि आधुनिक मानसशास्त्र यांचा मेळ घालून आपण हे समजून घेणार आहोत. हो, आणि आपली ही जी आतली मेमरी सिस्टीम आहे ती नक्की कशी काम करते हे आपण आज डिकोड करणार आहोत. या विश्लेषणाचा मुख्य हेतू हाच आहे की आपल्या अस्वस्थतेचं किंवा वारंवार येणाऱ्या जुन्या आठवणींचं मूळ हे आपल्या मनात नाहीये. अच्छा, मग ते कुठे दडलंय? ते आपल्या चित्तात दडलेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. ओके. एकदा का आपल्याला हे चित्त नावाचं प्रकरण समजलं की आपल्या स्वतःच्याच भावनांचा आणि वागण्याचा गुंता सोडवणं खूप सोपं होऊन जाईल. मग आपण थेट याच्या मुळाशीच जाऊया. आपण जुन्या गोष्टी का विसरू शकत नाही हे जर समजून घ्यायचं असेल तर आधी मन आणि चित्त या दोन शब्दांमधला फरक स्पष्ट करायला हवा. अगदी बरोबर. कारण रोजच्या बोलण्यात आपण हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो. हो ना, म्हणजे माझ्या मनात आलं किंवा माझं चित्त थाऱ्यावर नाही असं आपण सर्रास म्हणतो. पण दासबोधाचा अभ्यास करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या दोन्ही यंत्रणा पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत. नक्कीच. मला हे एका कम्प्युटरच्या उदाहरणावरून मांडायला आवडेल. मी यावर विचार करत होतो. हो, सांगा ना. आजच्या काळात ते समजायला सर्वात सोपं जाईल. तर हे बघा, आपलं शरीर आणि आपला मेंदू हे एका अतिशय प्रगत कम्प्युटरसारखं आहे. यातलं आपलं मन म्हणजे या कम्प्युटरची रॅम आहे. म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. येस. रॅम काय करते? ती फक्त सध्याच्या चालू कामांवर लक्ष केंद्रित करते. पण चित्त म्हणजे या कम्प्युटरची हार्ड ड्राईव्ह आहे, जिथे आपला सगळा डेटा आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या फाईल्स कायमस्वरूपी सेव्ह होतात. हे रूपक या प्रक्रियेला अगदी अचूकपणे स्पष्ट करतंय. आणि या दोघांच्या मध्ये असते आपली बुद्धी, जी प्रोसेसरसारखं काम करते, म्हणजे निर्णय घेते. आपण रॅमवरचं काम बंद केलं तरी फाईल्स हार्ड ड्राईव्हमध्ये सुरक्षित राहतातच. खरंय. दासबोधातही याच अर्थाचं विश्लेषण पाहायला मिळतं. त्यात म्हटलंय की मन विचार करतं पण चित्त सगळं रेकॉर्ड करतं. अच्छा, मन विचार करतं पण चित्त रेकॉर्ड करतं. हो, म्हणजे मन हे नेहमी वर्तमानात असतं. ते एका क्षणी एकाच विचारावर काम करतं. पण चित्त मात्र एक असा अथांग महासागर आहे जिथे आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान सहान अनुभव किंवा प्रत्येक बारीक भावना साठवली जाते. म्हणजे कुणी टाकलेला एखादा कटाक्ष किंवा कुणी मारलेला टोमणा, हे सगळं सुद्धा. अगदी सगळं. हे सगळं अत्यंत बारकाईने तिथे साठवून ठेवलं जातं. पण इथेच मला एक प्रश्न पडतो. जर कुणी आपल्याला काही वाईट शब्द वापरले किंवा रस्त्यावर जाताना कुणी शिवी दिली तर त्या क्षणी तात्काळ आपल्या मनाला वाईट वाटतं ना? हो, वाटतं ना. मग तो राग आणि संताप ही तर मनाची प्रतिक्रिया असते. मग चित्ताचा रोल तिथे काय असतो? हे बघा, मनाला तात्काळ वाईट वाटतं हे खरंय, पण मनाची ती प्रतिक्रिया किंवा तो राग काही काळानंतर ओसरतो. म्हणजे तुम्ही दुसऱ्या कामात लागलात की रॅम क्लिअर होते, पण ती घटना, ती शिवी आणि त्या क्षणी निर्माण झालेली अपमानाची ती अत्यंत तीव्र भावना, ते सगळं चित्तात जातं. येस, हे सगळं चित्तात जाऊन कायमचं साठवलं जातं. ती हार्ड ड्राईव्हमध्ये एक नवी फाईल बनून सेव्ह होते. बापरे. आणि गंमत तिथेच आहे. मन विसरून जातं पण चित्ता कधीच काही विसरत नाही. थांब. हे थोडं भयानक वाटतंय. म्हणजे प्रत्येक लहान सहान अपमान आणि कटू प्रसंग हार्ड ड्राईव्हमध्ये कायमचा सेव्ह होतो. हो. पण मानवी मेंदू तर अनावश्यक गोष्टी डिलीट करण्यासाठी बनलेला असतो ना. मग चित्तामध्ये असा ऑटो डिलीटचा पर्याय का नाहीये? नाहीये. मग आपण म्हणतो ना की मला ते विसरायचे आहे, तेव्हा आपण नक्की काय करत असतो? जेव्हा आपण म्हणतो की मला ते विसरायचे आहे,
तेव्हा आपण केवळ आपल्या मनाला म्हणजेच त्या रॅमला सूचना देत असतो. अच्छा. पण तो डेटा आधीच चित्तात म्हणजे हार्ड ड्राईव्हमध्ये कोरला गेलेला असतो. चित्ताची रचनाच अशी आहे की ते स्वतःहून काहीही डिलीट करत नाही, ते फक्त साठवतं. हे तर खूपच गुंतागुंतीचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आपलं आजचं जे वर्तन आहे ना, आपण आज ज्या प्रकारे वागतो ते केवळ आपल्या आजच्या विचारांवर ठरत नाही, ते पूर्णपणे आपल्या चित्तात साठलेल्या या जुन्या संदर्भांवर ठरत असतं. म्हणजेच एखाद्या नव्या व्यक्तीला भेटताना मला अचानक जी भीती वाटते किंवा अस्वस्थता जाणवते ती आजची नसतेच. नाही, ती आजची नसते. ती चित्तात साठलेल्या कुठल्यातरी जुन्या अनुभवाची फाईल बॅकग्राऊंडला ओपन झाल्यामुळे असते. तंतोतंत आपली प्रत्येक प्रतिक्रिया ही चित्तातून येणाऱ्या जुन्या संदर्भांवर आधारित असते. खरंच. हो, तुमची रॅम आजच्या परिस्थितीला सामोरी जात असते, पण तिला इन्स्ट्रक्शन्स कुठून मिळतात? तर त्या हार्ड ड्राईव्हमधून म्हणजे चित्तातून मिळतात. जर चित्तही आपली हार्ड ड्राईव्ह असेल आणि ती सगळंच सेव्ह करत असेल तर मग इथे एका मेकॅनिझमचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? या हार्ड ड्राईव्हमध्ये माहिती नक्की कशी साठवली जाते? कारण आपण दिवसभरात हजारो गोष्टी पाहतो, शेकडो लोकांचे चेहरे पाहतो, पण सगळ्याच गोष्टी कायमच्या लक्षात राहत नाहीत. बरोबर. मग असं कोणता डेटा आहे जो चित्तात सर्वात जास्त खोलवर रुजतो? यावर दासबोधात आणि आधुनिक मानसशास्त्रातही खूप सविस्तर विवेचन आहे. चित्तामध्ये माहिती साठवण्याच्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. ओके, कोणत्या? पहिली गोष्ट म्हणजे पुनरावृत्ती. ज्या गोष्टींचा आपण वारंवार विचार करतो त्या गोष्टी चित्तात अगदी पक्क्या जाऊन बसतात. एखाद्या गोष्टीचं सतत चिंतन केलं की त्याचा ठसा चित्तावर अधिक गडद होतो. हे म्हणजे आपण एखादी पाऊलवाट जितक्या वेळा तुडवू तितकी ती अधिक स्पष्ट होत जाते, तसंच काहीसं ना? हो, अगदी तसंच. आणि दुसरी अत्यंत प्रभावी गोष्ट म्हणजे भावनांची तीव्रता. अच्छा, हा इमोशन. येस, ज्या गोष्टी आपण अत्यंत तीव्र भावनांविषयी अनुभवतो, मग ते प्रचंड दुःख असो, भयानक राग असो, टोकाचा आनंद असो किंवा प्रचंड भीती असो. बरोबर. जेव्हा साध्या विचाराला या तीव्र भावनेची जोड मिळते तेव्हा तो विचार चित्तात कायमचा कोरला जातो, अगदी लेझरने कोरल्यासारखा. पण मग मला इथे एक वेगळा अँगल तपासायचा आहे. समजा मला एका गोष्टीचा प्रचंड राग आलाय, पण मी ठरवलं की मी तो राग व्यक्त करणार नाही. मी चेहऱ्यावर हसू आणलं आणि दाखवून दिलं की मला काहीच फरक पडलेला नाही. मी ती भावना दाबून ठेवली, तर मग ती गोष्ट चित्तात जाणार नाही ना? कारण मी तर दुर्लक्ष केलंय. तिथेच तर सर्वात मोठी गल्लत होते. म्हणजे ज्या गोष्टींकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो, म्हणजे ज्या भावना आपण दाबून ठेवतो, त्या नष्ट होत नाहीत. बापरे, मग त्या कुठे जातात? त्या हार्ड ड्राईव्हच्या हिडन फाईल्समध्ये जाऊन बसतात. चित्ताच्या अत्यंत खोल कप्प्यात त्या साठवल्या जातात. आणि त्या हिडन फाईल्स पुढे जाऊन नक्कीच काहीतरी व्हायरससारखं काम करत असणार? नक्कीच करत असणार. याच दाबता आलेल्या भावना नंतर अकारण येणाऱ्या अस्वस्थतेच्या, नैराश्याच्या किंवा अचानक होणाऱ्या रागाच्या स्फोटाच्या रूपाने बाहेर येतात. अरे चा. आपण विचार करतो की आपण एका समस्येवर पडदा टाकला आहे, पण प्रत्यक्षात आपण ती समस्या आपल्या चित्तात अधिक खोलवर गाडत असतो, जिथून ती काढणं अधिक कठीण होऊन बसतं. हे ऐकायला खरंच अस्वस्थ करणारं आहे. कारण जर ही प्रक्रिया अशी चालत असेल तर एक खूप गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हो ना? समजा एखादी व्यक्ती सतत नकारात्मक बातम्या बघत असेल, किंवा सतत कोणाबद्दल तरी वाईट विचार करत असेल, किंवा सतत भविष्याची काळजी करत असेल, तर ती व्यक्ती नकळतपणे स्वतःचं संपूर्ण चित्तच नकारात्मक बनवत असते का? दुर्दैवाने हे असंच घडतं. सतत नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीचं चित्त पूर्णपणे नकारात्मक झालेलं असतं. आणि जर असं असेल तर मग ही एक न संपणारी साखळी तयार होईल. अगदी खरंय. कारण आपण मगाशी पाहिलं की चित्ताला स्वतःची बुद्धी नसते. त्याला हे समजत नाही की हा विचार तुमच्यासाठी चांगला आहे की वाईट. बरोबर. तुमची हार्ड ड्राईव्ह तुम्हाला विचारत नाही की ही व्हायरसची फाईल आहे, मी सेव्ह करू की नको. तिचं काम फक्त येणाऱ्या डेटाला सेव्ह करणं हेच आहे. जर आपण सतत रागाचे, मत्सराचे किंवा भीतीचे विचार करत असू तर आपण आपल्या चित्ताची हार्ड ड्राईव्ह अशाच दूषित डेटाने भरून टाकत आहोत. आणि जर हार्ड ड्राईव्हच दूषित असेल तर रॅमने कितीही चांगलं काम करायचा प्रयत्न केला तरी सिस्टीम हँग होणारच. अगदी बरोबर. जेव्हाही हार्ड ड्राईव्ह नकारात्मकतेने भरलेली असते तेव्हा रॅमला काम करण्यासाठी मिळणारा डेटाच मुळात करप्ट असतो. त्यामुळे जीवनातून सकारात्मकता आपोआपच हरून जाते. इतका वेळ आपण बघितलं की आपला भूतकाळ आणि आपणच साठवून ठेवलेला हा कचरा आपल्याला आतून पोखरत असतो. पण इथे एक मोठी अडचण आहे. काय अडचण?
एखाद्या कॉम्प्युटरची हार्ड ड्राईव्ह फॉर्मॅट करणं सोपं आहे, पण माणसाचं चित्त फॉर्मॅट कसं करायचं? जर आपलं चित्त अशा नकारात्मकतेने आणि जुन्या कटू आठवणींनी भरून गेलं असेल, तर दासबोधात यावर काही व्यावहारिक उपाय आहेत का, की फक्त ही समस्याच मांडून ठेवली आहे? नाही. समर्थ रामदासांनी दासबोधात अत्यंत सोप्या पण तितक्याच सखोल शब्दांत त्यावरील उपायही स्पष्ट केले आहेत. अच्छा, काय उपाय आहेत? त्यांच्या मते अशुद्ध चित्त हेच माणसाच्या आयुष्यातले सर्व दुःख आणि अस्वस्थतेचं मूळ कारण असतं. जोपर्यंत चित्तामध्ये राग, लोभ, जुनी दुःख साठलेले आहे, तोपर्यंत माणूस सुखी होऊ शकत नाही. बरोबर. याउलट चित्तशुद्धी हाच जीवनातील खऱ्या शांततेचा आणि समाधानाचा एकमेव मार्ग आहे. समर्थ रामदासांच्या विचारांचा अभ्यास करताना मला एक अत्यंत टोकदार आणि चपखल विचार तिथे सापडला. मी सांगू का? हो, नक्की सांगा. त्यांनी म्हटलंय की चित्त स्वच्छ नसेल तर बाहेर काहीही केलं तरी मन शांत होत नाही. अगदी खरंय. हे वाक्य आजच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या जगात किती तंतोतंत लागू पडतं. आज आपण बघतो की अनेक लोक मनःशांती शोधण्यासाठी बाहेर फिरायला जातात, परदेशात सुट्ट्या घालवतात, महागड्या वस्तू खरेदी करतात. हो, किंवा स्पामध्ये जातात. काही क्षणांसाठी, काही दिवसांसाठी त्यांना बरं वाटतं, पण घरी आले की पुन्हा तीच जुनी अस्वस्थता जाणू लागते. कारण त्यांनी फक्त त्यांचा बाह्य परिसर बदललेला असतो. त्यांच्या डोळ्यांसमोरचं चित्र बदलतं, पण त्यांच्या आतलं चित्त तेच असतं. तुम्ही डेस्कटॉपचा वॉलपेपर कितीही सुंदर ठेवला तरी आतल्या फोल्डर्समधला कचरा आपोआप साफ होत नाही ना. म्हणजे आपण सगळीकडे जातो, पण तो मूळ कचरा जो आपल्या चित्तात साठलेला असतो तो आपण आपल्यासोबतच घेऊन फिरत असतो. अगदी बरोबर. बाहेरचं जग कितीही सुंदर असलं तरी आतला आरसा जर धूळ खात पडलेला असेल तर त्यात स्पष्ट चित्र कसं दिसणार? म्हणूनच दासबोधाचा संपूर्ण भर हा बाह्य गोष्टी बदलण्यावर नाहीये, तर तो चित्तशुद्धीवर आहे. अच्छा. बाह्य उपाय हे तात्पुरत्या पेनकिलरसारखे असतात, पण चित्तशुद्धी हा मुळावर घाव घालणारा कायमस्वरूपी उपाय आहे. चला, हे तर मान्य आहे. समस्या समजली आणि चित्त शुद्ध करायला हवं हेही पटलं. पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय, प्रॅक्टिकली ते तितकंच अवघड आहे. हो, ते तर आहेच. चित्तशुद्ध करा असं नुसतं म्हणून ते होणार नाही. जर माझ्या चित्तात आधीच इतका कचरा भरलाय तर तो मला सतत नकारात्मक विचार करायला भाग पाडणारच. मग ही साखळी तोडायची कशी? प्रत्यक्ष व्यवहारात यावर काय उपाय आहेत? यासाठी काही अत्यंत व्यावहारिक कृती सांगितल्या आहेत, ज्यांचा मेकॅनिझम समजून घेणं गरजेचं आहे. पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे आत जाणारा कचरा थांबवणं. ओके. म्हणजेच नकारात्मक विचारांना आळा घालणं. पण ते कसं शक्य आहे? विचार तर आपोआप येतात, आपण त्यांना कसं थांबवणार? विचार येतात, पण त्यांना खतपाणी घालायचे की नाही हे आपल्या हातात असतं. जोपर्यंत आपण आत जाणारा कचरा थांबवत नाही, तोपर्यंत आतली सफाई करण्याला काही अर्थ उरत नाही. बरोबर. म्हणजेच जुना कचरा काढण्याआधी नवीन कचरा आत टाकणं बंद करावं लागेल. दुसरा अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे ध्यान किंवा नामस्मरण. ध्यानाबद्दल बऱ्याचदा बोललं जातं, पण त्याचा नक्की चित्ताशी काय संबंध आहे? ते काम कसं करतं? जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण आपल्या रॅमला म्हणजेच मनाला काही काळासाठी पूर्ण विश्रांती देतो. अच्छा. मन शांत झाल्यामुळे हार्ड ड्राईव्हवर सतत जो नवीन डेटा राईट होण्याची प्रक्रिया चालू असते ती थांबते. या रिकाम्या वेळात सिस्टीमला स्वतःला रिपेअर करायला वेळ मिळतो. म्हणजे जुना अनावश्यक डेटा प्रोसेस करायला वेळ मिळतो. अगदी बरोबर. ध्यानामुळे विचारांची गती कमी होते आणि चित्ताचा क्षोभ शांत होतो. अच्छा, म्हणजे आपण सिस्टमला ओव्हरहीट होण्यापासून वाचवतो. आणि याशिवाय सत्संग म्हणजे चांगल्या लोकांच्या संगतीचाही उल्लेख बऱ्याचदा येतो. हो, सत्संग म्हणजे केवळ भजनात बसणे नाही बरं का, तर चांगल्या, सकारात्मक आणि ज्ञानी लोकांच्या विचारांच्या संगतीत राहणे. तुम्ही ज्या प्रकारचा डेटा ग्रहण करता तशाच नव्या फाईल्स चित्तात तयार होतात. दूषित फाईल्स नष्ट करायच्या असतील तर तिथे चांगल्या फाईल्स ओव्हरराईट कराव्या लागतात. सत्संग हे तेच काम करतो. पण या सर्व उपायांमधील एक उपाय असा आहे जो मला सर्वात जास्त आव्हानात्मक वाटतो. तो म्हणजे स्वतःला आणि इतरांना माफ करणे. हो, हा थोडा कठीण वाटतो. हे बोलणं सोपं आहे, पण जेव्हा कोणी आपला भयंकर अपमान केलेला असतो तेव्हा त्याला माफ करणं म्हणजे त्याने जे केलं ते बरोबर होतं हे मान्य करण्यासारखं वाटतं. त्यात आपला अहंकार दुखावला जातो. हा एक खूप मोठा गैरसमज आहे. माफ करणं म्हणजे दुसऱ्याने केलेलं कृत्य योग्य होतं हे मान्य करणं अजिबात नाही. मग काय आहे? माफ करणं म्हणजे त्या कृत्यामुळे आपल्या स्वतःच्या चित्तात साठवलेली रागाची फाईल डिलीट करणं. जर आपण पुन्हा एकदा त्या कम्प्युटरच्या उपमेकडे गेलो ना, तर माफ करणं म्हणजे
एम्प्टी ट्रॅश या बटणावर क्लिक करण्यासारखं आहे. म्हणजे आपण जेव्हा कोणाचा तरी राग मनात धरून ठेवतो तेव्हा आपण ती फाईल फक्त ट्रॅशमध्ये टाकलेली असते, पण ती सिस्टीमची मेमरी खातच असते. अगदी बरोबर. ती पूर्णपणे काढून टाकण्यासाठी तो डबा रिकामा करावाच लागतो. येस, आणि तीच खरी चित्तशुद्धी आहे. स्वतःला आणि इतरांना माफ करणं हे दुसऱ्यावर उपकार नसून स्वतःच्याच हार्ड ड्राईव्हची स्पेस मोकळी करण्यासारखं आहे. म्हणजे जुन्या दुःखांचे आणि रागाचे ओझे उतरवून ठेवणे. अगदी. या पूर्ण प्रक्रियेवर प्रकाश टाकणारी एक कथा मला आठवतीये. दासबोधातील तत्वज्ञानावर आधारित असलेल्या एका उदाहरणात ह्याचं अत्यंत सुरेख वर्णन आहे. हां, ती एका माणसाची कथा ना? हो, एका माणसाची कथा आहे जो बाहेरून पाहता अत्यंत यशस्वी, श्रीमंत आणि परफेक्ट वाटायचा. हो, ती कथा या विषयाचा अचूक मर्म सांगते. मी सांगते ती कथा. तो माणूस असाल होता की ज्याच्याकडे सगळं काही होतं. मोठा व्यवसाय, महागड्या गाड्या, आलिशान घर. वरवर पाहता त्याचं आयुष्य एखाद्या स्वप्नासारखं होतं. पण प्रत्यक्षात तो आतून एक चालता बोलता ज्वालामुखी बनला होता. पण तो ज्वालामुखी का धगधगत होता? त्याच्याकडे तर सगळं होतं. कारण त्याचं चित्त दूषित झालं होतं. एक प्रसंग असा होता की त्याच्या अत्यंत महागड्या नवीन कोऱ्या कारला ट्रॅफिकमध्ये एका सामान्य माणसाच्या सायकलचा चुकून ओरखडा लागला. अच्छा. तो ओरखडा अगदी साधा होता, पण हा माणूस गाडीतून बाहेर आला आणि त्याने त्या सायकलवाल्याला इतक्या भयंकर शिव्या दिल्या, एवढा संताप केला की तिथे बघणाऱ्यांनाही वाटलं हा माणूस वेडा झालाय की काय. एका साध्या ओरखड्यासाठी एवढा संताप? हे नक्कीच त्या कारच्या नुकसानीबद्दल नसावं. तसंच होतं. तो संताप त्या ओरखड्याचा नव्हताच. जेव्हा नंतर त्याने एका मार्गदर्शकाची मदत घेतली तेव्हा लक्षात आलं की त्याच्या चित्तात गेली 20 वर्षे एक जुनी फाईल सेव्ह होती. 20 वर्ष? हो. तो जेव्हा तरुण आणि गरीब होता तेव्हा कोणीतरी त्याचा भर चौकात अपमान केला होता. हां. तेव्हा तो काहीच करू शकला नव्हता. हां. तो असहाय्यपणा आणि तो अपमान त्याच्या चित्तात कोरला गेला होता. हां. आज तो श्रीमंत झाला होता, पण जेव्हा त्या सायकलवाल्याने गाडीला धडक दिली तेव्हा त्याच्या चित्तातल्या त्या जुन्या अपमानाच्या फाईलनी त्याला सांगितलं की हा तुझा अपमान आहे, तू पुन्हा असहाय्य ठरतोयस. बापरे. म्हणजे तो माणूस त्या सायकलवाल्यावर नाही तर 20 वर्षांपूर्वीच्या त्या माणसावर ओरडत होता. जुन्या डेटाने रॅमला पूर्णपणे हायजॅक केलं होतं. अगदी तसंच. तो हे जुने अपमान, राग आणि कटू आठवणी यांचं ओझं उराशी बाळगून जगत होता. पण ज्या दिवशी त्याला या प्रक्रियेची जाणीव झाली त्यांनी ठरवलं की आता एम्प्टी ट्रॅश करायची वेळ आलीय. मग त्याने काय केलं? त्याने तो जुना राग आणि ती असहाय्यतेची भावना मुद्दामून सोडून द्यायला सुरुवात केली. त्याने भूतकाळातल्या त्या लोकांना माफ केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःलाही माफ केलं. आणि जसं त्याने हे ओझं उतरवलं तसं त्याचं आयुष्य एकदम हलकं झालं असणार. होय, त्याची बाह्य परिस्थिती तीच होती, बँक बॅलन्स तोच होता, पण त्याचं आतलं जग मात्र पूर्णपणे बदलून गेलं होतं. छोट्या गोष्टींवर येणारा राग गायब झाला, कारण त्याचं चित्त आता शुद्ध आणि शांत झालं होतं. म्हणजे करप्ट फाईल्स डिलीट झाल्या होत्या. या कथेवरून आणि आपल्या आजच्या या सखोल चर्चेतून आपण एका अत्यंत महत्वाच्या निष्कर्षापर्यंत आलो आहोत. माणसाला आयुष्यात जर खरोखरच शांतता आणि समाधान हवं असेल तर फक्त वरवरचे विचार बदलून किंवा बाह्य परिस्थिती बदलून काही साध्य होणार नाही. त्यासाठी मुळात जाऊन आपलं चित्त शुद्ध करावंच लागेल. हाच या संपूर्ण अभ्यासाचा गाभा आहे. आणि आजच्या या विश्लेषणाचा समारोप करताना आपण एक अत्यंत महत्वाचं अंतिम सूत्र लक्षात ठेवायला हवं, जे या संपूर्ण प्रक्रियेची अगदी थोडक्यात उजळणी करतं. हे सूत्र असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे मन बरोबर विचार. म्हणजे तुमची रॅम जी केवळ सध्याचा विचार करण्याचं काम करते. बरोबर. दुसरी गोष्ट चित्त बरोबर साठवण. म्हणजे तुमची हार्ड ड्राईव्ह जी या सर्व विचारांना, अनुभवांना कायमस्वरूपी साठवून ठेवते. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट बुद्धी बरोबर निर्णय. म्हणजे तुमचा प्रोसेसर. आपली बुद्धी या चित्तात साठवलेल्या डेटाच्या आधारे आयुष्यातील छोटे मोठे निर्णय घेत असते. हे 3 टप्पे जर आपण नीट समजून घेतले तर आपल्या वागण्या बोलल्यावर, आपल्या रागावर आणि एकूणच आपल्या आयुष्यावर आपलं खूप चांगलं नियंत्रण येऊ शकतं. अगदी खरंय. पण आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी एक असा विचार माझ्या मनात येतोय जो या अभ्यासावरच आधारित आहे, पण आपण आजवर त्याचा इतक्या गांभीर्याने विचार केलेला नाही. कोणता विचार? आणि तो विचार खरंच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. आपण आत्ताच पाहिलं की मन विचार करतं, चित्त ते साठवून ठेवतं आणि या चित्तात साठवलेल्या डेटाच्या आधारावर आपली बुद्धी जीवनातले निर्णय घेते. पण मग इथे खूप मोठा आणि कदाचित थोडा भीतीदायक प्रश्न उभा राहतो. कोणता?
जर आपली बुद्धी केवळ चित्तात साठवलेल्या या जुन्याच अनुभवांच्या, जुन्या रागाच्या किंवा जुन्या भीतीपोटी साठलेल्या डेटाच्या आधारे आजचे निर्णय घेत असेल, तर आज आपण वर्तमानात जे काही निर्णय घेत आहोत ते खरोखरच आपले स्वतःचे निर्णय आहेत का? की आपण केवळ आपल्याच भूतकाळाने लिहून ठेवलेल्या एका जुन्या स्क्रिप्टनुसार नकळतपणे कठपुतळ्यांसारखं आपलं आयुष्य जगत आहोत? बाप रे, हा खरोखरच एक अत्यंत भेदक आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर आपला भूतकाळच आपला भविष्यकाळ ठरवत असेल तर आपली खरी स्वतंत्र इच्छा म्हणजे फ्री विल कुठे आहे? बरोबर ना? आपण खरोखरच स्वतंत्र आहोत की आपल्याच चित्ताचे गुलाम आहोत? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुढील वेळी बुद्धी या विषयावर एक वेगळं सखोल विश्लेषण करणार आहोत. कारण निर्णय घेण्याचं अंतिम काम बुद्धीच करते. नक्कीच. पण तोपर्यंत आज रात्री झोपताना किंवा अचानक जेव्हा एखादी जुनी, नकोशी वाटणारी आठवण डोक्यात येईल आणि तुम्हाला अस्वस्थ करेल, तेव्हा स्वतःला नक्की सांगा की हा केवळ रॅमचा नाही, तर हार्ड ड्राईव्हचा प्रॉब्लेम आहे. आणि आता वेळ आली आहे ती एम्प्टी ट्रॅश बटनावर क्लिक करण्याची.